आषाढ महिना आणि पंढरपूर वारी स्पेशल. आज आपण ही अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी आणि पुरणपोळीच्या चवीची ही मऊ लुसलुशीत गुळाची दशमी केलेली आहे. एकदा बनवून तुम्ही 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि त्यासाठीच्या सगळ्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच भरपूर टिप्स आहेत, झटपट तयार होणाऱ्या हेल्दी रेसिपीज. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण पंढरपूर वारीसाठीची अगदी 15 दिवस टिकणारी गुळाची दशमी कशी तयार करायची ते पाहूया. सगळ्यात अगोदर आपण साहित्य ओळख पाहणार आहोत. त्यासाठी घेतलेलं आहे 2 चमचे बेसन पीठ. त्यानंतर त्याच चमच्याच्या मापाने घ्यायचं 2 चमचे बारीक रवा. रवा घेताना शक्यतो बारीकच रवा घ्या. त्यानंतर 1 वाटी गच्च दाबून भरून घेतलेली 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. या ठिकाणी पीठ, पाणी आणि गुळाचं प्रमाण इतकं परफेक्ट घ्यायचं तरच तुमची दशमी परफेक्ट होणार आहे. त्यामुळे सांगितलेलं सगळं साहित्य प्रमाण अचूक घ्या. गूळ घेताना छान किसून घ्यायचा. गच्च वाटी दाबून भरून या ठिकाणी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. या ठिकाणी सांगितलेले सगळं साहित्य प्रमाण अचूक असणार आहे. त्याच वाटीच्या मापाने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं. म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी. त्यानंतर साजूक तूप, मात्र मी खूप जास्त दाणेदार साजूक तूप तयार केलेलं आहे आणि या तुपाची रेसिपी पाहिजे असेल ती या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणारच आहे. तिथून तुम्ही पाहू शकता. आणि तूप मात्र मोजून घेणार नाही, कारण दशमी म्हटलं की मी भरभरून तुपाचा वापर करते. कच्ची बडीशोप 1 चमचा, 1 चमचा हिरवी विलायची आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाव चमचा एवढं मीठ घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये टाकायचं 1 वाटी पाणी. पाण्यामध्ये आपण या ठिकाणी हिरवी विलायची आणि कच्ची बडीशोप याची पूड मिक्सरला दळून घेतलेली आहे. ती पूड आपण टाकणार आहोत. अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. गोडाचा पदार्थ म्हटला तरी ही मीठ हे टाकायचंच, त्यामुळे गोडाच्या पदार्थाची लज्जत ही आणखीनच वाढते. त्यानंतर कच्ची बडीशोप आणि या ठिकाणी हिरवी विलायची, अगदी अर्धा चमचा साखर टाकून छान मिक्सरला दळून घेतली. त्यानंतर ती आपण अशा पद्धतीने चाळणीने छान अशी चाळून काढलेली आहे. ती पूड आपल्याला यामध्ये ॲड करायची. त्यानंतर या ठिकाणी आपण जो गूळ छान असा किसून घेतलेला होता 1 वाटी गच्च दाबून भरून, तो गूळ यामध्ये ॲड करायचा. आता या ठिकाणी तुमचं गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण जर चुकलं तर दशमीचं पीठ हे पाहिजे तेवढं घट्टसर होणार नाही, थोडंसं सैल होईल आणि त्यामध्ये तुम्हाला कोरडं पीठ टाकावं लागेल. त्याचबरोबर जर गूळ आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं तर दशमीचं पीठ खूप जास्त कोरडं होईल आणि त्याचा घट्टसर अशी कणिक तयार होणार नाही. त्यामुळे गुळाचं, पाण्याचं आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण मात्र तुम्हाला एकसारखं छान असं मोजूनच घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकूया 1 चमचा साजूक तूप. गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर सगळं साहित्य छान असं मिक्स करून घेतल्यानंतर गूळ छान असा वितळून घ्यायचा. या ठिकाणी गुळाचा पाक वगैरे करायचा नाही, तर अगदी मध्यम आचेवर गूळ छान असा वितळून घ्यायचा. हे पहा, अगदी 2 ते 3 मिनटात गूळ छान असा वितळून झालेला आहे. लगेचच यामध्ये 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन पीठ आणि या ठिकाणी 1 वाटी गव्हाचं पीठ आपण टाकलेलं आहे. आता या ठिकाणी वारंवार मी साहित्य सांगत आहे जेणेकरून तुमचं साहित्य प्रमाण हे चुकू नये यासाठी. आता छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करत असताना गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी ठेवायचा आणि मंद आचेवर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता गूळ, पाणी आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण आपलं परफेक्ट झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी मिक्स करताच आपला हा कणकेचा गोळा छान असा तयार झालेला आहे. यापेक्षा खूप सैल नको किंवा यापेक्षा खूप घट्टसर देखील नको. अगदी खूप छान परफेक्ट असं या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि या ठिकाणी 5 मिनटासाठी मंद आचेवर अगदी दणदणीत वाफ काढायची किंवा 2 मिनटासाठी तुम्ही मंद आचेवर ठेवू शकता. त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी तसंच ठेवू शकता. आता या रेसिपीशी रिलेटेड एक तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे जी माझ्या चॅनलशी रिलेटेड आहे. गुळाची दशमी ही माझ्या चॅनलची सगळ्यात फेमस रेसिपी आहे. ज्या रेसिपीने माझं चॅनल मॉनिटाईज देखील केलं. पहिलं पेमेंट देखील या गुळाच्या दशमीनेच मला मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे ही रेसिपी मी आज जे माझे नवीन व्ह्यूवर्स आहे, जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी बनवत आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात नवनवीन रेसिपींसोबत पारंपरिक रेसिपींचा वारसा देखील.
त्याचबरोबर जेवढं जास्त या ठिकाणी साजूक तुपाचा वापर करता येईल तेवढं जास्त साजूक तूप मी यामध्ये वापरणार आहे. आणि गरम गरम असताना छान असं हे पीठ ज्या पद्धतीने ज्वारीची बाजरीची भाकरी मळून घेतो त्या पद्धतीनेच मी हे मळून घेणार आहे. आणि या रेसिपीला देखील सर्वांकडून मला भरभरून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि या रेसिपीने पुन्हा एकदा आपलं चॅनल बूस्ट होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जेवढी जास्त शेअर करता येईल सबस्क्राईब करता येईल तेवढं जास्त सबस्क्राईब करा. साधारणतः पाव वाटी साजूक तुपाचा वापर करून छान असं आपण मऊसूत ही कणिक भिजवलेली आहे. कोरडं पीठ वापरण्याची गरज पडली नाही किंवा आपल्याला थोडंसं या ठिकाणी गुळाचं पाणी पुन्हा वापरण्याची गरज पडली नाही. परफेक्ट अशी आपली कणिक भिजवून झालेली आहे. लगेचच आपण दशमी लाटून घेणार. तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं गव्हाचं पिठाचा वापर करून मी ही दशमी लाटून घेत आहे. अगदी पीठ नाही लावलं तरी व्यवस्थित लाटता येते. तुम्हाला जर गव्हाच्या पिठाऐवजी साजूक तूप लावून जर दशमी लाटायची असेल तरी देखील लाटू शकता. साजूक तुपाऐवजी तेलाचा वापर तुम्ही केला तरीही चालणार आहे. परंतु दशमी म्हटलं की साजूक तूप आणि दशमीचं नातं हे काहीतरी वेगळंच आहे. त्यामुळे दशमीची चव ही पूर्णपणे साजूक तुपाच्या चवीवर डिपेंड असते. त्यामुळे जेवढा जास्त साजूक तुपाचा वापर करून ही दशमी करता येईल तेवढी जास्त करा. आता भाजताना दशमी भाजत असताना एक महत्त्वाची टिप्स आहे. दशमी ही नेहमी साजूक तुपाच्या लेअरवरच भाजावी. त्यामुळे छान खरपूस भाजली जाते. अगदी मऊ लुसलुशीतपणा येतो आणि दशमी चवीला साजूक तुपाच्या सुगंधाने अगदी छान अशी लागते. ही अगदी महत्त्वपूर्ण टिप्स आहे. खूप छान असा. आणि या ठिकाणी साजूक तुपाचा वापर पूर्ण एवढ्या पिठाच्या दशम्या करण्यासाठी अगदी कणिक भिजवण्यापासून ते दशमी तयार करण्यापर्यंत मला पूर्णपणे 1 वाटी एवढं साजूक तूप लागलेलं आहे. पूर्ण दशमी भाजण्यासाठी मी खूप जास्त साजूक तुपाचा वापर करते. तुम्हाला 1 वाटी साजूक तुपाऐवजी अर्धी वाटी साजूक तुपाचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता. अगदी छान अशी मऊ लुसलुशीत ही दशमी तयार होते. एकदा बनवून तुम्ही 15 दिवस स्टोअर करू शकता. प्रवासासाठी ट्रिपला जाताना किंवा पंढरपूर वारीसाठी तुम्ही ही दशमी तयार करू शकता. पंढरपूर वारीसाठी कालच्या भागामध्ये आपण अगदी खुसखुशीत खारी पुरी तयार केलेली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर ती रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे. नक्कीच पहा. खूप छान अशा आपल्या दशम्या तयार होत आहे. साधारणतः निम्म्या पिठाच्या मी एवढ्या दशम्या केलेल्या आहे. राहिलेल्या पिठाच्या नंतर बनवणार आहे. किती छान अशा झालेल्या आहे. दिसायला छान दिसत आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच एक पारंपरिक पदार्थ जर तुम्हाला माहिती असेल त्याचं नाव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्कीच लिहा. त्याचबरोबर हाईप देखील नक्कीच करा. खूप छान अशी अगदी हाताने सहज भुगा होईल इतकी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी ही आपली गुळाची दशमी आज आपली बनून तयार झाली आहे. खूप छान अशी दशमी झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.